म्हणजे आमचा तर नेता गेला, आमचं तर सर्वस्व गेलं अशी स्थिती आहे. आणि महाराष्ट्राला खूप मोठी हानी आहे त्या माणसाच्या जाण्यामुळे. म्हणजे पक्षाला तर आहेच आहे, परिवाराला आहेच आहे, पण पूर्ण महाराष्ट्राला हानी आहे त्यांच्या जाण्याची. असं प्रशासकीय अनुभववाला, अशा प्रशासनवाला, अशी लोकांचं काम करणारं व्यक्तिमत्व आज मला असं वाटतंय की वेळ नव्हती जाण्याची. ते ही वॉज ओन्ली 66. ते निघून गेले आपल्यामध्ये. याच्यापेक्षा जास्त मोठं दुःख नाही आहे. हो, आता कसं आहे की ते त्यांच्या परिवाराकडून येईल ऑफिशियली दुपारपर्यंत, कारण की आता ते दिल्लीला आहे. 11 वाजता निघणार आहे ते दिल्लीवरून मुंबईला येणार आहे. मुंबईवरून ते इथे जातील कुठं बारामतीला, आणि त्याच्यानंतर मग ते ठरवतील कसं आहे काय आहे. म्हणजे परिवाराकडून येईल की बा उद्या आहे कसं आहे काय. आता त्याच्यात कशी बॉडी मिळते हा एक प्रश्न आहे समोर. म्हणजे ज्या पद्धतीचा क्रॅश आहे त्या पद्धतीचा. पण आता ते परिवार डिसाईड करतील काय करायचं, त्या हिशोबाने आम्ही प्लॅन करू. मग नाही काय, आता ईश्वराला फक्त इतकीच प्रार्थना आहे की सगळ्यांना हिंमत देव. खूप मोठा आघात आहे, या आघातामधून निघणं इतकं काही सोपी नाहीये. पण शेवटी वेळ काळ आहे, वेळ सगळ्यात जास्त बलशाली आहे. सगळ्यांना या दुःखातून निघण्याचा मार्ग ईश्वर देव, इतकीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.